वेगळं काही दिसत नाहीये. सूर्य वर आलाय, दिवस सुरू झालाय, घरात सगळं बरं आहे, बाहेर सगळं बरं आहे. मग चिंता कसली वाटते तुला? चिंता नाही पप्पा. काय नाही, चेहऱ्यावर दिसतंय चिंता. आता तू जो पण सांगत नाहीस ना तो पण इथून जाणारच नाही. मग खाडा पडला तरी चालेल, नाहीतर डेपो मास्तर काही बोलले तरी चालतील. सांग. हो खरंच नाही पप्पा, काही नाही झालंय. खरंच? ठीक. पप्पा ते मी मैत्रिणीचा विचार करत होती. कोण मैत्रीण? आहे एक, तुम्हाला नाही माहित. तिचं काय? तिचं ना घरच्यांनी लग्न ठरवलं, साखरपुडा पण झाला. अरे मग चांगली गोष्ट आहे ना, यात चिंता करण्यासारखं काय? पण तिचा जरा प्रॉब्लेम आहे. काय? म्हणजे तिचं ना दुसऱ्या मुलावरती प्रेम आहे. घरच्यांना माहित नाही, त्यामुळे तिला टेन्शन आलंय. काय करायचं, कसं करायचं, आणि तिला वाटतंय की हे लग्न नको करायला. अरे मी आधी सांगायला नको तिने? मूर्खासारखं वागता काहीतरी. आता तिच्या आईवडिलांनी काय करायचं? त्यांचं काय चुकलं? आता आपली ही बाय, तिचं लग्न आपण जमवलं की नाही? तिचं जर काही बाहेर असतं तिने आपल्याला सांगितलं असतं की नाही? मला काय वाटतं, आपल्या घरात जसे संवाद होतात ना तसे इतरांच्या घरात संवाद होत नाहीत, म्हणून अशी प्रकरणं घडतात. आता ही लग्न मोडणार आणि आई बापाला आयुष्यातून उठवणार, समाजात त्यांना कमीपणा देणार. पण ते सगळं सोड, त्या पोराच्या फॅमिलीचं काय? त्यांचं काय चुकलं? हा पण मग त्या मुलीचं प्रेम मी आधी नव्हतं समजायला पाहिजे तिला. अहो विनायक भाऊजींचा फोन आहे, जरा घेता का फोन? हा आलो. बघ तू नको टेन्शन घेऊ. हा सावरी, खूप दिवस झाले आपण भेटलो नाहीये, बोललो नाहीये. मी 24 आवर्स फक्त तुझाच विचार करतोय. मी तुला खूप मिस करतोय. मला तुला भेटायचंय. आपण भेटू शकतो का प्लीज?